13 ऑक्टोबर 2013 शिवसेनेचा तो 48वा दसरा मेळावा। लाखो शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी जमले होते। शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती, मात्र या घोषणा नेहमीप्रमाणे नव्हत्या। या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी येणार की नाही, इथूनच चर्चेला सुरुवात झाली होती। तरीही मनोहर जोशी मेळाव्याला उशिरा का होईना पोहोचले। ते मंचावर आले आणि उपस्थित जनसमुदायापैकी काही जणांनी जोशींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली। काहींना हा नेमका प्रकार काय आहे हे देखील कळत नव्हतं। आदित्य ठाकरे सर्व शिवसेना नेत्यांच्या पाया पडत होते। उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मनोहर जोशी, सुनील प्रभू, अरविंद सावंत आदी सर्वच नेते मंडळींना आदित्य ठाकरेंनी अभिवादन केलं। नेहमीप्रमाणेच आदेश बांदेकर हे सूत्रसंचालन करत होते। इतक्यात मनोहर जोशी मंचावरून पायउतार झाले। पाठमोऱ्या जाणाऱ्या मनोहर जोशींकडे एक नजर फिरवून काही घडलंच नाही असं दुर्लक्ष उद्धव ठाकरेंनी केलं। अवघ्या 2 मिनिटाचा हा प्रसंग, पण मनोहर जोशींना हा प्रसंग आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला। मुळात या सगळ्या मागे बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा, शिवसेनेच्या नेते मंडळींनी शरद पवार यांची घेतलेली भेट, कोहिनूर मिल अशी काही कारणं होती। त्यातील कोहिनूर मिलचं उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, राज ठाकरे यांच्याशी असणारं कनेक्शन आणि कोहिनूर मिल प्रकरणात आतापर्यंत काय घडलं अशा बऱ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी। सर्वात आधी जाणून घेऊ कोहिनूर स्क्वेअर काय आहे। दादरमध्ये ज्या जमिनीवर कोहिनूर स्क्वेअर हा टॉवर उभा आहे त्या ठिकाणी एकेकाळी कोहिनूर मिल क्रमांक 3 उभी होती। बंद पडलेल्या मिलच्या जागेची विक्री करण्याची जबाबदारी नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनकडे असते। या मिलचा ताबा नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनकडे आल्यानंतर त्यांनी कोहिनूर मिलच्या भर मुंबईतल्या 4 एकर जागेचा 2005 साली लिलाव केला। लिलावामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांची मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची कोहिनूर CTNL यांनी संयुक्तपणे 421 कोटींची बोली लावून ही जागा विकत घेतली। CTNL ही सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिस म्हणजेच IL&FS या संस्थेची एक सबसिडायरी आहे। मुळात दादरमध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी शिवसेना भवनासमोर 52 आणि 35 मजल्याचे 2 जुळे टॉवर्स या प्रकल्पात आहेत। मुख्य इमारतीत पहिल्या 5 मजल्यावर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स असतील, तर उर्वरित 47 मजल्यांवर सिंगापूर ब्रँडचे द आयू मुंबई हे पंचतारांकित हॉटेल तसंच व्यापारी गाळे आहेत। जुळ्या इमारतीत पहिले 15 मजले पार्किंगसाठी असतील, ज्यामध्ये 2000 गाड्यांचे पार्किंग होऊ शकेल। उर्वरित 20 मजल्यावर आलिशान सदनिका असतील। असे हे कोहिनूर स्क्वेअर आहे। आता जाणून घेऊ मनोहर जोशींचा कोहिनूर मिल प्रकरणाशी काय संबंध होता। मुळात कोहिनूर मिलच्या जागेचा लिलाव झाला तेव्हा बोली लावणाऱ्या लोकांमध्ये मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशीही होते। यासाठी उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांनी IL&FS कडून 860 कोटी रुपयांचे कर्ज घेतले। मात्र यात IL&FSचे मोठे नुकसान झाल्याने भागीदारांनी कंपनीतील आपले शेअर्स विकले आणि कर्ज न फेडल्याने उन्मेष जोशी यांना हा प्रोजेक्ट गमवावा लागला। पण हे सगळं सुरू असताना दुसरीकडे 2005 मध्ये जेव्हा या जागेचा व्यवहार झाला तेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते। त्यानंतर पुढच्या वर्षी त्यांनी शिवसेना सोडून 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। त्यामुळे या प्रकल्पाकडे राज ठाकरेंचेही दुर्लक्ष झालं आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी राज ठाकरे, उन्मेष जोशी यांना आपल्या ड्रीम प्रोजेक्टचे शेअर्स विकावे लागले। तसंच मराठी माणसाच्या रोजगारासाठी आग्रही असणाऱ्या राज ठाकरेंमुळे कोहिनूर मिलमधील कामगारांचे रोजगार गेल्याचे आरोप अनेकांनी केले। त्यामुळे या सगळ्याचा परिणाम असा झाला की उन्मेष जोशी यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने कर्जाचा बोजा वाढला। त्यामुळे त्यांनी त्या काळच्या रिअल इस्टेटमधील अत्यंत मोठ्या अशा 2100 कोटींच्या कोहिनूर प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। उन्मेष जोशी यांच्यावर जवळपास 900 कोटी रुपयांचे थकीत कर्ज झाले होते। विविध कंपन्यांचे कर्ज फेडण्यात कोहिनूर ग्रुपला अपयश आल्याने त्यांनी जून 2017 मध्ये नॅशनल लॉ ट्रिब्युनलकडे धाव घेतली। त्यानंतर ट्रिब्युनलने प्रभादेवी मधील संदीप शिर्के अँड असोसिएट्स या कंपनीला हा प्रोजेक्ट देण्याची शिफारस स्वीकारल्याने उन्मेष जोशी यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागला।
दरम्यान या प्रकल्पात सहभागी असणारी मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी त्यावेळी राज ठाकरे आणि राजन शिरोडकर चालवत असले तरी तेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्याने उद्धव ठाकरेंनाही त्या कंपनीच्या कारभारात रस असल्याचं राजकीय जाणकार सांगतात। पण मराठी माणसाच्या रोजगाराच्या मुद्द्यामुळे मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी त्या कंपनीसोबत भागीदार असल्याने आणि राज ठाकरे त्यावेळी शिवसेना सोडून वेगळे झाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित केलं नाही। त्यानंतर कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने समन्स बजावले, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची सलग 8 तास चौकशी झाली। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजकीय कुरघोड्या करून राज ठाकरेंना सेनेतून साइडलाईन केलं असा आरोप आहे, तर मनोहर जोशींना योग्य तो सन्मान दिला नाही। या सगळ्यामुळेच दसरा मेळाव्याला मनोहर जोशींसोबत घडलेला तो प्रसंग आजही अनेकांच्या स्मरणात आहे। तरी आज दसरा आहे, त्यानिमित्तानं MHA-MTBनं सांगितलेला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MHA-MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक करा। धन्यवाद।